एसेक्शुअल रिप्रोडक्शनची दुसरी पद्धत आहे स्पोर्सच्या मदतीने. कोणत्या वनस्पती हे करू शकत असतील असं तुम्हाला वाटतं? जर रिप्रोडक्शनसाठी स्पोर्सचा उपयोग होत असेल तर स्पोर्सची निर्मिती कोण करत असेल असं तुम्हाला वाटतं? अशा काही ठराविक साध्या मल्टीसेल्युलर वनस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी विशिष्ट अवयव असतात. उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे समजून घेऊया. तुम्ही कधी ब्रेडचं पाकिट खूप वेळासाठी बाजूला ठेवून दिलं होतं का? तुम्हाला माहीत आहेच की ब्रेड बनवल्या गेल्यानंतर फक्त काहीच दिवसात तो खाऊन टाकायचा असतो. पण जर तो ठराविक काळात खाल्ला गेला नाही तर काय होतं बरं? त्या ब्रेडच्या पृष्ठभागावर फंगस तयार होतो. फंगस अथवा बुरशी म्हणजे ब्रेडवरील कापसाप्रमाणे दिसणारा पांढऱ्या करड्या रंगाचा थर. त्याला ब्रेड मोल्ड असंही म्हणतात. तुम्ही जर हा थर मायक्रोस्कोप घेऊन पाहिला तर तुम्हाला अद्भुत असे स्ट्रक्चर्स दिसून येतील. अनेक पाईप्सच्या सहाय्याने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या उंचच उंच इमारतींप्रमाणे या रचना दिसून येतात. त्यांना काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? फंगसच्या एका नमुन्याचे खाली दाखवलेले हे एक प्रातिनिधिक चित्र आहे. या चित्रामध्ये पदार्थांच्या शरीरामध्ये रुतून बसलेले आणि झाडाच्या मुळासारखे दिसणारे हे जे स्ट्रक्चर आहे त्याला मायसिलियम म्हणतात. लहान धाग्यासारख्या दिसणाऱ्या हायफनी संपूर्ण मायसिलियम बनलेले असते. ही एखाद्या लहानशा देठासारखी रचना पाहिली का? तिला म्हणतात स्पोरॅन्जिओफोर. आणि त्याच्यावर ठेवलेल्या पिशवीप्रमाणे दिसणाऱ्या या वस्तूला स्पोरॅन्जियम असं म्हणतात. या पिशवीमध्ये स्पोर्स असतात जे परिपक्व अथवा मॅच्युअर झाल्यानंतर बाहेर फुटतात आणि त्या पदार्थाच्या शरीरावर स्थापित होतात. अशा प्रकारे नव्याने फंगस निर्माण होतो. आणि प्रत्यक्षात हे कसं बरं घडून येतं? या प्रकारचं रिप्रोडक्शन कसं घडून येतं? स्पोरॅन्जियामध्ये लहान लहान स्पोर्स असतात. स्पोर्सचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा अपाय होऊ नये म्हणून या गोलकांचे आवरण जाड असते. काही दिवसांनी हा गोलक जेव्हा परिपक्व होतो तेव्हा तो फुटतो आणि त्यातील स्पोर्स सगळीकडे विखुरतात. यालाच स्पोर्सचे सेल्फ डिस्पर्सल असं म्हणतात. जेव्हा हे स्पोर्स ब्रेडच्या पृष्ठभागावर पडतात तेव्हा ते मायटोसिसमुळे द्विगुणित होत जातात आणि एक नवीन रिझोपस जन्माला येतो. या घटनेमध्ये ब्रेडला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का? त्याला सबस्ट्रेटम असं म्हणतात. काय बरं आहे याचा अर्थ? तर सबस्ट्रेटम म्हणजे तो सजीव ज्याचा बेस म्हणून वापर करत ऑर्गॅनिझम्स स्ट्रक्चरल सपोर्ट घेतात. आत्ताच आपण जे पाहिलं ती होती स्पोर्समार्फत होणारी रिप्रोडक्शनची एसेक्शुअल मेथड. या पद्धतीमध्ये नवीन सजीवाची उत्पत्ती करण्यासाठी फक्त एकाच पालकाचा सहभाग असतो. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचा असा विलक्षण प्रकार पाहू ज्यात प्रत्यक्ष सायन्सचा देखील लक्षणीय हातभार आहे.